नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 26 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा पहिला प्रश्न आहे, ई गव्हर्नन्सवर 28वे राष्ट्रीय संमेलन 2025 कोणत्या शहरात आयोजित झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विशाखापट्टणम। तर विशाखापट्टणम या शहरामध्ये नुकतेच ई गव्हर्नन्सवर 28वे राष्ट्रीय संमेलन 2025 हे आयोजित झाले आहे। ओके, तर बघा याची थीम होती विकसित भारत, सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन। ओके, तर थीम लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची आहे। ओके, प्रश्न क्रमांक 2 बघा, 25वे इंटरपोल आशियाई क्षेत्रीय संमेलन कोणत्या देशात पार पडले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, सिंगापूर। तर सिंगापूर या देशामध्ये 25वी इंटरपोल आशियाई क्षेत्रीय संमेलन पार पडले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, सप्टेंबर 2025मध्ये रेझोल्यूट ड्रॅगन नावाचा संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित झाला आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन ए, अमेरिका व जपान। ओके, तर अमेरिका आणि जपान या 2 देशामध्ये रेझोल्यूट ड्रॅगन हा संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित झाला आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक फुफ्फुस दिवस 2025 कधी साजरा केला गेला? याचं उत्तर असेल ऑप्शन सी, 25 सप्टेंबर। तर नुकताच 25 सप्टेंबर रोजी जागतिक फुफ्फुस दिवस साजरा केला गेला। ओके, तर बघा हा जो दिवस आहे तो फुफ्फुसाच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि दमा, TB, फुफ्फुसाचा रोग, COPD म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज, ओके, आणि धूम्रपानाचे दुष्परिणाम यांसारख्या आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो दिवस आहे तो फॉर्म ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटीने सुरू केला आहे। ओके, तर बघा 2025चा जागतिक पुरस्कार दिनाचा विषय होता, म्हणजेच याची थीम होती ब्रीथिंग फॉर ऑल, लिव्ह नो वन बिहाइंड। ओके, म्हणजेच याचा अर्थ होतो सर्वांसाठी श्वास, कोणालाही मागे ठेवू नका। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 बघा, सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या देशाने मिसाईल विरोधी लेझर ज्याचं नाव आहे आयरन बीमचे सफल परीक्षण केले आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी, इस्रायल। तर इस्रायल या देशाने आयरन बीम या नावाचे लेझर विरोधी मिसाईल हे याचे परीक्षण केले आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो माहिती लक्षात ठेवा आपण। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। चला प्रश्न क्रमांक 6 आहे, सप्टेंबर 2025मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 524 वर्ष जुने त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन कोठे केले आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन ए, उदयपूर, त्रिपुरा। तर बघा उदयपूर, त्रिपुरा राज्यातील उदयपूर आहे, तेथे या मंदिराचे उद्घाटन झाले आहे। ओके, तर त्रिपुरा सुंदरी मंदिर हे असे या मंदिराचे नाव आहे जे की 524 वर्ष जुने आहे। ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच याचे उद्घाटन केले आहे। ओके, तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2025मध्ये 540 वर्ष जुने त्रिपुरा सुंदरी मंदिर जे की आहे उदयपूर, गोमती जिल्हा, त्रिपुरा येथे उद्घाटन केले आहे। ओके, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, सलग 3 वेळेस बेलेन डी ओर पुरस्कार जिंकणारी जगातील पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, याचं उत्तर असेल एतना बोनमती। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल एतना बोनमती। ओके, तर बघा एतना बोनमती जी आहे ती स्पेन या देशाची आहे आणि तिचा क्लब आहे बार्सिलोना। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो यांची जी उपलब्धी आहे म्हणजेच
2023 रोजी, 2024 आणि 2025मध्ये बॅलॉन डिओर महिला पुरस्कार यांनी जिंकले आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 बघा. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी 38वा. तर बघा, 38वा भारताचा क्रमांक आहे. कोणत्या निर्देशांकामध्ये? ज्याचं नाव आहे ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न. व्यावसायिक वर्गीकरण संरेखित करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन बी ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ओके, तर बघा, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती 1919मध्ये आणि त्याचं मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे आजचा. सप्टेंबर 2025मध्ये सर्वात शक्तिशाली उष्णकटिबंधीय वादळ रागासचे नामकरण कोणत्या देशाने केले आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी जपान. तर बघा, जपान या देशाने 2025मध्ये सर्वात शक्तिशाली वादळ, उष्णकटिबंधीय वादळ ज्याचं नाव आहे रागास, याचे नामकरण केले आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.